अहिल्यानगर जिल्ह्याच्या श्रीगोंदा तालुक्यातील मांडवगंज जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांच्या मध्यान्ह भोजनात किडे आढळून आल्याची घटना घडली आहे। या घटनेप्रकरणी पालकांकडून संतापाची लाट उसळते आहे। विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या भोजनामध्ये सोनकिडे आढळून आलेत। या प्रकाराला जबाबदार कोण? दोषींवर तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी मागणी संतप्त पालक वर्गाकडून केली जाते। या घटनेची सामाजिक कार्यकर्त्यांनी दखल घेतली आहे। शाळा प्रशासनाच्या निष्काळजीपणाचं द्योतक असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आलाय। तांदूळ तर स्वच्छ झालेले होते मॅडम, इथलं ना का आपण तिकडचं स्टोर रूम पाहिजे आपल्याला एकदा स्वच्छ करून घेतलं। पण मॅडम तो भात तुम्ही त्यांना खाऊ घालायचाच नाही ना वर आले म्हणल्यावरती। नाही एक मिनिट तुम्ही काय मॅडम आजची त्यांची नाहीये, की त्यांना जे दिलंय ना त्यांनी तशी दिलंय, त्यांनी दिलंय त्यांनी तशी दिलंय। मला ते शाळेतला सांगा, हो तुम्ही ते शाळेला सांगा, तुम्हाला बोलतच नाही तुम्ही ते शाळेला सांगा। मी तुम्हाला एवढंच म्हणलं। मग आता मी काय म्हणते मॅडम, तुम्ही थांबा, तुम्ही काय बोलू नका, विषय वेगळ्यावर जाईल तू 2 मिनिटं तुम्ही थांबा 2 मिनिटं ह्या काय तुम्ही थांबा, विषय घेऊ आपण तुम्ही थांबा, वेगळ्यावर जाईल 5 मिनिटं थांबा, वेगळा विषय मला वेगळं लागेल त्या कामाला म्हणजे तो शाळा पण दुसरं। माझं नाव सोनाली नारायण गांगर्डे। माझा मुलगा दुसरी इयत्तेमध्ये शिकतो, तर त्याच्या डब्यामध्ये काल सोनकिडे निघले। तर आता उद्या समजा अजून काही भाताच्या डब्यात निघलं तर कोण जबाबदार होईल या समस्येला? आणि हे नवीन आले धान्य सगळे त्याच्यात टाकतात परत ना, त्याच्यानंतर तळ्यातलं काढलं नाही काढलं त्याला सांगितलं खूपच बघा तो उजेडात घेऊन बघा मॅडम, आणि डायरेक्ट शिजला असतो बरं का, धुतल्याला बितल्याला जात नाही। हे बघा मसूर आधी फोटोत बघा तुम्ही, नाही तर उजेडात बघा तुम्ही। हे काय आहे? असं मसूर असतं का? बरी लेकरं पचविन एवढे नाहीत ना। हे बघा तुम्ही, हे असं नाही ना। सगळं बंद करून शुभम 5 मिनिटं कारवाई झालीच पाहिजे। विद्यार्थ्याला काही झालं तर काय होणार आहे? आणि मॅडम सगळ्यांना एक एकच विद्यार्थी बरं का, सगळ्या पालकाला एक एकच विद्यार्थी, आणि जबाबदारी स्वीकारायला कुणीच तयार नाहीये, नाहीच आहे। बंद करणार मी उद्या शाळा भागणार नाही, काहीच नाही, वैयक्तिक गेट बंद करणार आहे। काय ना मला कळतं रोज काय देतात आम्ही पण सगळे भुंगे सगळे केलेले बघा ते। आणि हे संपले, हे स्टॉक संपल्याशिवाय नवीन स्टॉक आलेला करत नाहीत। आता नवीन स्टॉक जर 2 महिने थांबला तर ते सोनकिडे होणार ना परत। नाही, हे जर स्वच्छ केलं मॅडम तर याच्यात नवीन टाकल्यानंतर ते टिकू शकतं, पण याच्यात जर दुसरं धान्यानं टाकलं कसं होऊ शकतं? स्टॉक येतानाच असं होतं काय? जर येताना असं असेल तर घेतला कस काय यांनी? घेतला कस काय? नाही घेतलं तर मग त्याला उत्तर द्यावं लागेल ना। इथं म्हणजे हे चेक आणि मॅडम बरं का मॅडम, याच्यावरती पण असं होऊया, काय हरकत नाही, हे कच्चं अन्न नाही बरोबर नाही, शिजलेल्या अन्नात सुद्धा तुम्ही जर सोंडे येत असतील तर हे फक्त निवळ आहे ना, वेळ काढू पण नाही फक्त, नाही का? म्हणजे कसा मॅडम ते आज जे आपण शालेय पोषण आहारामध्ये जे आपल्याला तुमच्याकडे जी तक्रार आली, त्या सोनकिडे वगैरे निघले ग्रामस्थांची, त्या संदर्भात तुम्ही आपण प्रत्यक्षात पाहणी केली, तुम्हाला काय आढळून आलंय आणि याच्यामध्ये दोषी कोण आहेत आणि तुम्ही त्यांच्यावरती काय कार्य करणार ते तुम्ही थोडक्यात सांगा। पहा, जे शालेय पोषण आहाराची तक्रार आपल्याला प्राप्त झाली त्या अनुषंगाने मी जेव्हा तपासणी केली तेव्हा खरंच ते जे धान्य होतं ते कुठे ना कुठे त्याच्यामध्ये आपल्याला जे सोनकिडे वगैरे जे सापडले त्यामध्ये बरेच अनियमितता आढळली, आणि निश्चित ह्यामध्ये जे मुख्याध्यापक आहेत त्यांच्यावर निश्चित कारवाई करण्यात येईल, आणि बाकी जे अनियमितता आहे शाळेमध्ये त्याची पुन्हा एकदा तपासणी होऊन त्या संदर्भात देखील त्यांच्यावरती कारवाई करण्यात येईल।